कोल्डप्लेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दिनांक 18, 19 आणि 21 या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकूण 1 DCP 2 ACP जवळपास 30 अधिकारी आणि 435च्या आसपास वाहतुकीचे अंमलदार जे आहेत ते नेमण्यात आले आहेत। सोबत जवळपास 400 वॉर्डन आपण त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आले। वाहतुकीचं नियमन असेल, वाहतूक कोंडी सोडवण्याचा विषय असेल किंवा जे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला येतात त्यांना अलाइटिंग पॉईंटची माहिती असेल आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये माहिती असेल ती सुद्धा आपण या प्रेस नोटमधून उपलब्ध करून देत आहेत। जवळपास या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी 5 पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्यापैकी 2 पार्किंग जे आहेत त्या खारघरमध्ये आहेत, एक सेक्टर 15ला CBD मध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे। रहेजा माइंडस्पेस आणि रहेजा युनिव्हर्सल इथं सुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। सिटी फ्लोच्या बसेस जे आहेत ते खारघरपासून या कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेले आहेत, जे त्या ठिकाणी फ्री सर्व्हिसेस देतील खारघरपासून कार्यक्रम ठिकाणापर्यंत येण्यासाठी, ज्यामुळं आपल्याला वाहतूक कोंडी टाळता येऊ शकेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा की अलाइटिंग पॉईंट जे आहेत, ज्या ओला उबर असेल किंवा सिटी फ्लोच्या बसेस असतील, टॅक्सी असतील, प्रायव्हेट टॅक्सी असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रहेजा माइंडस्पेस, रहेजा युनिव्हर्सलच्या त्या भागामध्ये आपण अलाइटिंग पॉईंट दिलेला आहे। पिकअप आणि ड्रॉप तिथं करता येतोय। दुसरा आहे भीमाशंकर ग्राउंड येथे सुद्धा सिटी फ्लोच्या बसेस असतील, त्याचबरोबर टॅक्सी असतील किंवा उबर सर्व्हिसेस असतील किंवा आणखी कुठल्याही सर्व्हिसेस असतील त्यांच्यासाठी आपण अलाइटिंग पॉईंट आणि पिकअप ड्रॉप केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दिनांक 18, 19 आणि 21 जानेवारी या दरम्यान आपण जड अवजड वाहनांना सुद्धा 1400 वाजल्यापासून म्हणजे दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 00 म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत या मार्गावरती जड अवजड वाहनांना बंदी केल्याची अधिसूचना आपण जाहीर केली आहे। ज्या स्टेडियमचा परिसर आहे, जिथं भीमाशंकर कट आहे, LP ब्रिजचा ऑटो स्टँड असेल किंवा LP ब्रिजपासून छत्रपती शिवाजी चौक असेल, तिथून भीमाशंकरचा कट आहे, या ठिकाणी सुद्धा आपण पार्किंगला मनाई केलेली आहे, त्यासोबत वाहनांना सुद्धा मनाई केलेली आहे। ही वाहनं जी आहेत आपल्याला अपोलो हॉस्पिटलपासून घेता येतील किंवा उरण फाट्याजवळ आपल्याला त्या पर्यायी मार्गाने जाता येईल। या 18, 19 आणि 21च्या दरम्यान सायन पनवेलवरती सुद्धा वाहतुकीचा ओघ राहणार आहे। येणारे प्रेक्षकांची संख्या सुद्धा जास्त असल्याकारणाने त्यांना आपण ॲडवाईज करतोय की रेग्युलर वाहतुकीच्या सिच्युएशनचा किंवा ॲडवायझरीचा वापर करून किंवा गुगल मॅपचा सुद्धा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या सायन पनवेल मार्गासोबत आपल्याला पाम बीचचा सुद्धा वापर करता येईल। अटल सेतूकडून येणारं वाहनं जे आहेत ते आम्रमार्गाचा वापर करून उरण फाट्याजवळ भीमाशंकरच्या तिथं सुद्धा अलाइट होऊ शकतील। पार्किंग संदर्भामध्ये आयोजकाकडून पार्क प्लस नावाचं ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले। पार्क प्लस सुविधा जी अँड्रॉइडसाठी सुद्धा आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे पार्क प्लस ॲप्लिकेशन उपलब्ध आहे। त्याच्यावरती सुद्धा बुकिंग स्लॉट करता येईल, तुम्हाला स्लॉट बुक करता येईल आणि त्या ठिकाणी वाहनं अगोदरच लावण्याची व्यवस्था करता येऊ शकेल, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणावरती कुठल्याही अडथळाविना पोहोचता येईल आणि पार्क करून तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकर जाता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।